वर्षावरील तटकरे, पटेल आणि जयंत पाटलांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ. देवगिरीवरील बैठकीत सुनेत्रा पवारांनी तटकरेंना बैठकीबाबत केली विचारणा. वरिष्ठ सूत्रांची माहिती. भाजपकडून शिंदेंचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला तर जनता खपवून घेणार नाही. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशावर कोयत्यानं हल्ला. हल्ल्यानंतर आरोपी फरार. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. कुर्ला स्थानकावर तरुणांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. हातात लोखंडी रॉड घेऊन दहशतीचा प्रयत्न. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. चर्चगेट विरार लोकल ट्रेनमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. चेंबूरमधील झाड पडून मृत्युमुखी पडलेल्या विहान प्रकरणावर मनसे आक्रमक. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा कोर्टात मोठा खुलासा. केमिस्ट्रीच्या 111 प्रश्नांसाठी 5 लाखांचा व्यवहार झाल्याचा दावा. आणि वर्ध्याच्या रोठा शिवारात अल्पवयीन तरुणीची अत्याचार करून हत्या. 3 संशयितांना घेतलं ताब्यात. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून हल्ल्याची पुन्हा एकदा धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात लोकल ट्रेनमध्येच एका प्रवाशावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. या हाणामारीत एकूण 3 जण जखमी झालेत. तर मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. डब्यात जागेवरून 2 प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद पुढे इतका वाढला की तिघांनी थेट लोकल ट्रेनमध्येच कोयता काढून समोरच्या प्रवाशावर सपासप वार केलेत. ठाकुर्ली स्थानकावर ही घटना घडली आहे. तर मध्यरात्री 12:10 सुमारास ही लोकल ठाकुर्ली स्टेशनवर आली असता ही गंभीर घटना घडली आहे. लोकलमध्ये 3 जणांनी एका प्रवाशावर अचानक धारदार कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. लोकलमधील हाणामारीत 3 जण गंभीर जखमी झालेत. हाणामारीनंतर तिन्ही आरोपींनी रेल्वेतून खाली उतरून पळ काढला. यानंतर आता रेल्वे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. तर हल्ल्यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऍक्च्युली पोलीस लोक आहेत तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्दी. लोक टायमावर नसतात, कुठला कुठे करतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात सगळे. 4थ्या सीटवर बसायचं असतं. आतमध्ये चढल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो तुम्ही कुठे उतरणार आहेत, काय उतरणार ते विचारलं. त्यानुसार आपलं सीट अक्वायर केलं जातं आणि नंतर मग ते बसले जातात. मग बाकीचे जे उभे राहिले त्यांनी कुठे बसायचं, मग असं पण होतं ना. पण 4थ्या सीटला काही जण जागा नाही होते, तुम्ही उभं नाही राहू शकत का, शुल्लक गोष्टीवरनं वाद होतात. बाकी काय, लोकल डबे वाढवावे अशी शासनाला विनंती आहे. त्यामुळे सगळ्यांनी याकडे लक्ष देणं आणि सगळ्यांनी सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे. आता ज्या लोकलमध्ये ज्या घटना होत आहेत त्या भरपूरच म्हणजे असे बघून आपल्याला भीती वाटत आहे. लोकांना ट्रॅव्हल करायला भीती वाटत आहे. ते आपण रोज ट्रॅव्हल करतो त्यामध्ये असं कुणाला धक्काबुक्का लागला तरी पण मोठे मोठे मॅटर होत आहेत, म्हणजे डायरेक्ट मर्डर वगैरे करतायत ते लोक. त्यामुळे खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे. आम्ही पण सकाळच्या गाडीने जायचं सोडून आता आम्ही पीक टाइम सोडून थोडं लेट जात आहे, कारण की असे आपल्याबरोबर प्रसंग होऊ नये असं आम्हाला वाटतं. तर प्रशासनाने असं करायला पाहिजे की लोकलचे गाडीचे डबे वाढवले पाहिजेत किंवा पोलीस यंत्रणा जास्त वाढवली पाहिजे असं मला वाटतं याच्यामध्ये. मला असं वाटतं रेल्वे सुरक्षा बल काय करतं, जर हे असे प्रकार घडत असतील तर लोकांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. आपले खासदार जे आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी हा प्रश्न मला असं वाटतं, आता अधिवेशन चालू होतंय, मुंबई रेल्वेला सर्वात जास्ती रेव्हेन्यू मिळवून देते, त्या मुंबईकरांची जर सुरक्षा होत नसेल तर हा प्रश्न खासदारांनी संसदेत उचलला पाहिजे.
दरम्यान मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटना सुरूच आहेत. बुधवारी पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. चर्चगेट विरार रेल्वेत पुन्हा एकदा फिल्मी स्टाईल हाणामारीची घटना घडली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओत काही प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. मात्र हा वाद कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. एवढंच नव्हे तर एका व्यक्तीकडून मशीन काढ असा धमकी वजा इशाराही देण्यात आल्याचा आवाज ऐकू येतोय. मात्र अशा मारहाणीच्या घटनांमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वीच लोकलमध्ये एका प्रवाशावर चाकून हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही आता पुन्हा एकदा अशाच घटना समोर येत असल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान कुर्ला रेल्वे स्थानकावर लोखंडी रॉड सदृश्य वस्तू घेऊन धावणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय. प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं समोर आलंय. तर साजिद अब्दुल करीम चौधरी या 49 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. पुढील चौकशी GRP कुर्ला करते. दरम्यान मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून 22 वर्षीय मयांक लोहार याची हत्या झाली होती. त्यानंतरही हल्ल्याच्या आणि वादाच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे GRPच्या मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांवरील प्रश्न उपस्थित झालेत. दररोज 68 ते 80 लाख प्रवासी प्रवास करत असताना सध्या 2000 प्रवाशांमागे केवळ एक पोलीस कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती रेल्वे कार्यकर्ते समीर जवेरी यांनी दिली आहे. तर वाढती गर्दी, अपुरे मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे मुंबई लोकलची सुरक्षा करणे रेल्वे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलंय. दरम्यान मुंबई लोकलच्या सुरक्षेचं वास्तव नेमकं काय, तर दररोज 68 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात लोकलमधून. त्यात दर 2000 प्रवाशांमध्ये मागे फक्त एकच पोलीस असतात. मंजूर पद आहे 4185. रिक्त पोलीस पद आहेत 693. तर रिक्त अधिकारी पद ही 85 आहेत. एकूण रिक्त पद आहेत 778. तर मंजूर अधिकारी 255 आहेत. दरम्यान कार्यरत असणारे अधिकारी 190 आहेत. तर जवळपास 25% पदं ही रिक्त असल्याचं यातून समोर येतं. तर पोलीस निरीक्षक 8 आहेत. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक 17, पोलीस उपनिरीक्षक 40 एवढी पदं रिक्त आहेत.